पुण्याच्या भोर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. फक्त 4 वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षांच्या एका व्यक्तीने अत्याचार करून तिची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. याहून ही धक्कादायक बाब म्हणजे हा आरोपी आधीपासून गुन्हेगार असल्याच्या समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अशाच प्रकारच्या 2 गंभीर गुन्ह्यांमध्ये तो यापूर्वी तुरुंगवास भोगून आला आहे आणि त्या 2 केसेस अजूनही न्यायालयात प्रलंबित आहेत. त्या केसेसमध्ये 75 वर्षांच्या वृद्ध महिलेसोबत बलात्कारचा गुन्हा आणि स्वतःच्या भावाचा मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा. म्हणजेच हा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही आहे. हा एक रिपीट ऑफेंडर आहे, रिपीट. आता सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, अशा गंभीर आणि संवेदनशील गुन्ह्यामध्ये आरोपीला जामीन मिळालाच कसा? लहान मुलांवर अत्याचार करणारे गुन्हेगार पुन्हा पुन्हा असे गुन्हे करतात, हे अनेक वेळा सिद्ध झालं आहे. मग अशा आरोपीला जामीन देताना प्रणालीने इतकी मोठी जोखीम का घेतली? दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी स्वतः वकील असल्यामुळे तुम्हाला एक महत्त्वाची कायदेशीर मुद्दा सांगू इच्छिते. साधारणपणे 2 कारणामुळे जामीन मिळतो. एक, ट्रायलमध्ये प्रचंड विलंब होत असतो, चार्ज फ्रेम होत नाही, पुरावे सादर होत नाहीत, केस वर्षानुवर्षे अडकून राहते आणि मग डिले इन ट्रायल या कारणावरून जामीन दिला जातो. नंबर 2, इन्व्हेस्टिगेशनमध्ये गंभीर त्रुटी असतात. जर तपासात कमतरता राहिली, डिस्क्रिपन्सीज, पुरावे व्यवस्थित गोळा झाले नाहीत, तर प्रायमा फेशी केस कमकुवत दिसतो आणि आरोपीला जामीन मिळतो. म्हणून आता खरा प्रश्न असा आहे, या आरोपीला आधीच्या 2 केसेसमध्ये तपास इतका कमकुवत होता का की तो पुन्हा समाजात मोकळा फिरत होता? कारण जामीन फुकट मिळत नाही. तिसरी गोष्ट, सध्या सर्वत्र आंदोलन सुरू आहेत. लोकांची मागणी आहे, आरोपी आमच्या ताब्यात द्या, चौकात फाशी द्या. ठीक आहे, पण एक गोष्ट स्पष्ट समजून घ्यायला हवी. भारतीय कायदा आरोपीला ताब्यात देण्याची परवानगी देत नाही. कायदा सांगतो ट्रायल होणारच आणि कायदेशीर प्रक्रियेनंतरच शिक्षा होणार. मग प्रश्न असा आहे, जर शिक्षा प्रक्रियेनंच द्यावी असेल तर ती प्रक्रिया योग्य आणि जलद का होत नाही? प्रत्येक आंदोलनात आश्वासन दिलं जातं, फास्ट ट्रॅक ट्रायल होईल, फाशीपर्यंत नेऊ. पण वास्तव काय आहे? आपण अनेक केसेसमध्ये पाहिलं आहे, ट्रायल कोर्ट शिक्षा देते, पण नंतर उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात आरोपी सुटून जातो. का? कारण तपासात झालेल्या एका छोट्याशा त्रुटीचा फायदा आरोपी घेतो. म्हणून सर्वात महत्त्वाची मागणी काय असली पाहिजे? 1, इन्व्हेस्टिगेशन फास्ट अँड परफेक्ट असला पाहिजे. 2, ट्रायल फास्ट ट्रॅक असली पाहिजे. 3, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट अपील ही जलद हव्यात. 4, शिक्षा झाल्यानंतर तिची एक्झिक्युशन देखील लवकर व्हायला हवी. नाहीतर वास्तव काय होतं, फाशीची शिक्षा वर्षानुवर्षे लांबते. आपण निर्भया केसमध्ये शेवटी फाशी होताना पाहिलं ना, पण प्रत्येक केसमध्ये असं होत नाही. आणि जोपर्यंत प्रत्येक केसमध्ये निर्भया केसासारखं शेवटपर्यंत न्याय मिळताना दिसणार नाही, तोपर्यंत अशा गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होणार नाही. या गुन्हेगारांपर्यंत हा संदेश पोहोचला पाहिजे, प्रत्येक केसमध्ये शेवटपर्यंत शिक्षा होणारच, तेव्हाच असे गुन्हे थांबतील, नाहीतर नाही.